जनगणनेअंतर्गत घरगणनेचा पहिला टप्पा आजपासून सुरू। देशातील महत्त्वाच्या जनगणना प्रक्रियेअंतर्गत घरगणनेचा पहिला टप्पा आजपासून काही राज्यांमध्ये सुरू झाला आहे। मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक, गोवा, मिझोराम, सिक्कीम, ओडिशा, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपसह राजधानी दिल्लीत एनडीएमसी व दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात हे अभियान राबवले जात आहे। 15 मार्च पर्यंत चालणाऱ्या या टप्प्यात अधिकृत गणना घरोघरी जाऊन कुटुंबाची मूलभूत माहिती, घरांची स्थिती, सुविधा आणि लोकसंख्येची प्राथमिक आकडेवारी संकलित करणार आहे। विशेष म्हणजे यंदाच्या जनगणनेत प्रथमच डिजिटल साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार असून ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सूचक करण्याचा प्रयत्न आहे। याशिवाय नागरिकांमध्ये स्वगणनेची ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। आतापर्यंत सुमारे 12 लाख कुटुंबियांनी स्वतःहून आपली माहिती ऑनलाईन सादर केली आहे। आंध्र प्रदेश, हरियाणा, चंडीगड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेशात आजपासून स्वगणना सुरू झाली आहे, तर बिहारमध्ये ही सुविधा 17 एप्रिल पासून ते 1 मे पर्यंत उपलब्ध असेल। ही संपूर्ण प्रक्रिया सेन्सस ऑफ इंडिया अंतर्गत राबवली जात असून देशाच्या सामाजिक आणि आर्थिक नियोजनासाठी महत्त्वाची मानली जात आहे। मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि सेन्सस ऑफ इंडिया यांच्या सूचनांनुसार स्वगणना प्रक्रिया टप्प्याटप्प्याने विविध राज्यांमध्ये सुरू केली जाणार आहे। सध्या काही राज्यांमध्ये ही सुविधा सुरू झाली असली तरी महाराष्ट्रासाठी वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाहीये। साधारणतः घरगणनेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर संबंधित राज्यात स्वगणना सुविधा सुरू केली जात आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।